हत्तीची मूर्ती घरात कुठे ठेवावी, कशी ठेवावी, गजलक्ष्मीत या चुका करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गजलक्ष्मीविषयी. म्हणजेच घरामध्ये आपण जी हत्तीची मूर्ती ठेवतो तर ती कशी असावी, ती आपण कुठे ठेवली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची मूर्ती नसेल तर तुम्ही कोणत्या धातूची ती घेतली पाहिजे, घेतल्यानंतर तुम्ही ती घरामध्ये कशी कुठे ठेवली पाहिजे, किंवा आपण तुमच्याकडे जर मूर्ती असेल, हत्तीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती मूर्ती कोणत्या दिवशी, कोणत्या वारी या हत्तीची पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर ही गजलक्ष्मी घरात का ठेवायची असते, त्याचा परिणाम काय असतो, किंवा मग त्याचा फरक काय पडतो, हे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारे ही गजलक्ष्मी मिळते किंवा हत्तीची मूर्ती मिळते तर ही मूर्ती तुम्ही चांदीची घेऊ शकता, पितळेची घेऊ शकता, किंवा मग मार्बलची घेऊ शकता. कोणत्याही धातूची तुम्ही ही गजलक्ष्मी घेऊ शकता. फक्त त्याच्यावरती असे सोनेरी कलरिंग बसू शकतो आणि छान अशी हत्तीची डिझाईन देखील असते. बघा, तुम्ही यावरून बघत असाल, छान अशी नाजूक सर अशी डिझाईन या हत्तीची मूर्ती असते. त्यामुळे जी हत्तीची मूर्ती आहे त्यांना आपण गजलक्ष्मी असे म्हणतो. साक्षात जेव्हा आपण ही मूर्ती घरी आणतो तेव्हा लक्ष्मीचं एक वेगळंच प्रतीक आपलं घरी आणत असतो, आणि लक्ष्मी म्हणूनच आपण हे हत्ती पूजायचे आहे. म्हणूनच यांना गजलक्ष्मी असे देखील संबोधलं जातं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की मोठमोठ्या हॉटेलच्या बाहेर किंवा अगदी बंगल्याच्या बाजूने देखील, काही जणांच्या घरांच्या बाहेर देखील असे 2 हत्ती दाराच्या समोर ठेवलेले असतात. हत्ती का ठेवतात तर ती कोणाची आपल्या घराला किंवा आपल्या व्यवसायाला नजर लागू नये म्हणून हे हत्ती घराच्या समोर किंवा दाराच्या समोर दोन्ही बाजूला ठेवले जातात. त्याशिवाय हत्ती हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. त्याचशिवाय साधनता आणि मांगल्याचं प्रतीक देखील हत्ती आहे. हत्ती म्हणजे हे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात जर अशी हत्तीची मूर्ती नसेल तर जरूर तुम्ही अशा हत्तीच्या मूर्ती आणायच्या आहेत. ही गजलक्ष्मी आणा, मग ती कोणत्याही धातूची चालू शकते. चांदी, पितळ, फायबर असं तुम्ही कोणत्याही धातूची ही मूर्ती आणू शकता. अगदी फायबरची जरी असली तरी चालेल, पण ही अशी मूर्ती, हत्तीची मूर्ती तुम्ही जरूर तुमच्या घरामध्ये आणून ती घरामध्येच ठेवा. आता तुम्ही समजा अशा गजलक्ष्मी घरात आणलेल्या आहेत, तर घरी आणल्यानंतर काय करायचं, त्याचं असं छानपैकी पूजन करायचं. मग हे पूजन करत असताना पहिल्यांदा दुधाने अभिषेक करायचा. या गजलक्ष्मीला म्हणजेच हत्तींना आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही तुमच्या घरात गजलक्ष्मी असतील तरीही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही असे या गजलक्ष्मीचे पूजन करत चला. यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये धनवाढ होतो, कारण हत्ती हे साधनतेचे, भरभराटीचे प्रतीक समजलं जातं. त्यामुळे जर अशा गजलक्ष्मी तुमच्याकडे असतील तर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला असं पूजन त्याचं करून घ्यायचं असतं. हत्तींच्या मूर्तींवरती म्हणजेच गजलक्ष्मीवरती दुधाने अभिषेक घातल्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि महालक्ष्मी मातेचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला चंदन, हळद, कुंकू असे या हत्तींना लावून घ्यायचं आहे. हे हत्ती तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये ठेवू शकता, किंवा मग काहीजण शोपीस म्हणून हॉलमध्ये देखील ठेवतात. आता थोड्या अक्षता आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत हत्तींच्या मूर्तीवर, आणि आपल्याला न विसरता धने या हत्तींना अर्पण करायचे आहेत. कारण धने हे धनाचं प्रतीक असतं. त्यामुळे आपल्याला हत्तींना असे धने अर्पण करायचे आहेत. त्यानंतर फुले वाहून घ्यायचे आहेत आणि धूप दीप ओवाळून आपल्याला अशा प्रकारे या गजलक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर लक्ष्मीपूजन असेल किंवा गणपतीचे दिवस असतील तर तुम्ही या गजलक्ष्मीची आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे. ते खूप शुभ मानलं जातं. आर्थिक साधनता येण्यासाठी किंवा आर्थिक भरभराटी येण्यासाठी, त्याचबरोबर समान अंकामध्ये हत्तीची जोडी आणा. इथल्याप्रमाणे देवघरामध्ये तुम्ही हे हत्ती ठेवू शकता.
वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला हे हत्तीची मूर्ती देवघरात तुम्ही ठेवू शकता किंवा मग शोपीस म्हणून काही जण ही मूर्ती ठेवतात. जरी शोपीस म्हणून जरी तुम्ही ही मूर्ती अशी ठेवली तरी पण ही मूर्ती मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या शुभ दिवशी या मूर्तींना असा अभिषेक हत्तींना करत चला, त्याची पूजा करत चला. किंवा मग तुमच्या दाराच्या बाहेर तुम्ही सेल्फ मारून त्या सेल्फवर देखील ही हत्ती ठेवू शकता किंवा दाराच्या आतमध्ये ही गजलक्ष्मी ठेवू शकता. कुठेही ही गजलक्ष्मी तुम्ही ठेवू शकता. शक्यतो हे पश्चिम किंवा पूर्व दिशेकडे असावे. काही घरांमध्ये म्हणजे जाग्यावर प्रॉब्लेम असेल तर दक्षिण दिशा सोडून बाकी कोणत्याही दिशेला तुम्ही ही गजलक्ष्मी तोंड करून ठेवू शकता. महालक्ष्मीचं साक्षात गजलक्ष्मी हे रूप आहे. त्याच्यामुळे महालक्ष्मीच्या पूजेमध्ये तुम्ही असे हत्तींचे पूजन नक्की करू शकता किंवा इतर कोणत्याही पूजेमध्ये हत्तींचे पूजन केलेलं खूप शुभ मानलं जातं. आता काही कारणास्तव तुम्हाला अशा गजलक्ष्मीची मूर्ती घेणे शक्य झालं नाही तर घरामध्ये असे हत्तीचे 2 फोटो तरी नक्की लावा किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ बाहेर तरी लावा किंवा मग आतमध्ये लावले तरी देखील चालेल. पण हत्तींची सचित्र अशी मूर्ती घरात असणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे एखादं हत्तीचं चित्र असेल किंवा अशी मूर्ती असेल जोडीमध्ये, ती नक्की तुम्ही फक्त ही हत्तीची मूर्ती घेताना जोडीमध्ये घ्या. ही नक्की तुम्ही घरामध्ये लावा. हत्तीची मूर्ती घेत असताना नेहमी अशी सौम्य हास्य करणारी प्रसन्न मूर्ती घ्यावी किंवा चित्र घेत असताना सौम्य हास्य करणारे असे चित्र असावे. क्रूर हत्तीचे, चिडलेल्या हत्तीचे चित्र किंवा मूर्ती असू नये. तर अशा प्रकारे आर्थिक भरभराटीसाठी आणि घराला कोणत्याही प्रकारची नजरबाधा होऊ नये यासाठी अशी गजलक्ष्मी तुम्ही घरामध्ये नक्की स्थापन करा किंवा असे हत्तीची मूर्ती नक्कीच घरामध्ये आणा आणि अभिषेक करून मगच मांडा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.